नमस्कार सगळ्यांना, मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि खूप दिवसांनी खरं तर व्हिडिओ बनवते. माझा आवाज तुम्हाला थोडासा चेंज झालेला वाटत असेल, कारण 2-4 दिवस अगोदरपासून मला खूप सर्दी झाली होती आणि थ्रोट इन्फेक्शन झालं होतं. तर शरदला सुद्धा बरं नव्हतं, तर आमचे 2-3 दिवस त्याच्यामध्येच गेले रिकव्हरीमध्ये. तुम्हाला जसं की माहिती आहे, आमच्या छकुलीचं म्हणजेच प्रतीक आणि कल्याणीच्या मुलीचं बारसं होतं रविवारी. तर ते होतं वाड्याला. आणि कसं आहे, कल्याणीचं जे घर आहे तर घरापर्यंत जायला, वाड्यापर्यंत जायला बसेस आहेत, पण तिच्या घरापर्यंत जायला प्रॉपर वाहन सोय नव्हती. आणि त्याच्यामुळे काय झालं, आम्ही ठरवलं की आपण बाईकने जाऊया, कारण बसने जायला उशीर होईल. आणि जसं की हायवेचा रोड तर माहिती आहे तुम्हाला, पण वाड्याचा जो आतमधला रोड आहे त्याचे मातीचे कण एवढे आमच्या म्हणजे धूळ बसली आम्हाला की त्याच्यामुळे दोघांना पण आम्हाला थ्रोट इन्फेक्शन झालं आणि त्या आजारपणामध्ये 2-3 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. आणि त्याआधी माझी एक फेरी बोईसरला झाली होती, ताईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. मम्मीला थोड्या दिवसापासून बरं नाही आहे, तिला जरा बीपीचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यासाठी मी गेली होती तिकडे. तर आता नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा जाणार आहे तिच्यासोबत राहायला, कारण पुन्हा एकदा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, पप्पांची आणि तिची दोघांची. तर त्यासाठी जावं लागेल मला, कारण ते दोघंच आहेत तिकडे, नाही आहे कोणी. जेव्हा ताईला ॲडजस्ट होतं तेव्हा ती जाते, पण तिच्या शूटिंग असतात तेव्हा मग आम्ही कोणीतरी ॲडजस्ट करतो. तर या सगळ्यामुळे व्हिडिओजकडे लक्ष देता आलं नाही. आणि जसं की आपल्याला बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही व्लॉग का करत नाही, किंवा तुमचे व्हिडिओज एवढे छान असतात तर तुम्ही रोज का नाही टाकत, तर काहीतरी टाकत जा. आणि त्यावरती आमचं सेम उत्तर असतं की ॲक्च्युली वेळ मिळत नाही. तर आता शरदचं तर ठीक आहे, पण प्रयत्न करते मी की थोडासा ॲटलिस्ट वेळ काढून तुमच्यापर्यंत थोडा तरी 5 ते 10 मिनटाचा व्हिडिओ तरी पोचावा. तर हाच एक छोटासा प्रयत्न. आणि आजचा व्हिडिओ का केला आहे ते तुम्हाला टायटलवरून तर समजलंच असेल, हा व्हिडिओ का बनवणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच ते पटतं की इन्कम ऑपॉर्च्युनिटी ही सगळ्यांनाच हवी असते. म्हणजे जे अगदी जॉब करत आहेत ते सुद्धा ॲडिशनल इन्कम म्हणून काहीतरी शोधत असतात, बरोबर. तर प्रत्येकालाच ते शक्य होत नाही, कारण स्पेशली ज्या लेडीज आहेत त्यांना, काही जणांना घरी लहान मुलं असतात त्याच्यामुळे शक्य होत नाही, वयस्कर माणसं असतात त्यामुळे होत नाही, काहींना बाहेर पडण्यासाठी प्रॉब्लेम असतो, अशी बरीच काही कारणं असू शकतात. आणि त्यामुळे त्यांना काय आहे की स्वतःसाठी काहीतरी करावं, हे शक्य होत नाही. तर या व्हिडिओमधून मी हाच एक छोटासा प्रयत्न केला आहे की ज्यांना असं काही स्वतःसाठी करायचे, किंवा उद्योजक, खूप मोठा उद्योजक असं नाही, पण एक स्वतःच्या उपजीविकेसाठी थोडंसं इन्कम जर कोणाला हवं असेल आणि जर या व्हिडिओतून त्यांना ती मदत झाली तर मला नक्कीच खूप आवडेल. तर हा व्हिडिओ खरंच त्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला गरज नसेल तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या रिलेशनमध्ये, कॉन्टॅक्टमध्ये मित्रमैत्रिणी आहेत, कोणी बहीण भावंड आहेत, त्यांना जर अशी गरज असेल, ते जर अशा शोधात असतील इन्कम ऑपॉर्च्युनिटीच्या, तर नक्कीच तुम्ही त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता. तर गोष्ट अशी आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी काही दिवसांपूर्वी, म्हणजे काही महिन्यांपूर्वी, जे न्यू व्हेंचर चालू केलेलं आहे घरगुती मसाले आणि इतर कोकणी पदार्थांचं. तर न्यू नाही म्हणता येणार, ते जुनंच आहे. जसं मम्मी पप्पांचा ऑफलाईन तो बिझनेस होता, आमचं दुकान होतं, जे त्यांनी मला थोडंसं हँडओव्हर केलेलं आहे बिझनेस, आणि तो मी पुढे चालवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्या डोक्यात होतं की तो बंद होऊ नये, आणि त्यामुळे तो मी घेतलेला आहे त्यांच्याकडून आणि थोडाफार करत आहे आता चालू. तर बऱ्यापैकी छान त्याला रिस्पॉन्स येत आहे, ऑनलाईनमध्ये सुद्धा. ऑफलाईनमध्ये जसं मी बोईसरला जाते किंवा इथे कल्याणमध्ये आणि अंबरनाथमध्ये माझे जे ओळखीचे आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ते प्रोडक्ट्स पोहोचवले जातात, खूप छान रिव्ह्यूजसुद्धा येतात त्याचे. तर माझं असं म्हणणं होतं की ज्या लेडीज आहेत किंवा लेडीजच्या व्यतिरिक्त ज्यांना अगदी स्मॉल स्केलवरती, अगदी स्टार्टिंगमध्ये जर कोणाला छोट्या स्वरूपामध्ये हा बिझनेस चालू करायचा असेल एखाद्या इन्कम ऑपॉर्च्युनिटीसाठी, तर तुम्ही नक्कीच
मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन जो मी मसाल्याच्या एन्क्वायरीसाठी दिला होता, तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही जर सिरियसली तुम्हाला काहीतरी करायचं असेल आयुष्यामध्ये आणि थोडीशी इन्कम ऑपॉर्च्युनिटी, थोडासा हातभार आपल्या घरात लागू दे असं जर वाटत असेल तुम्हाला आणि काहीतरी करायची इच्छा आहे पण सुचत नाही आहे काय करावं, किंवा असं सुद्धा असतं की सुचतंय तर खूप काही पण भांडवलमुळे आणि प्रॉपर गायडन्समुळे करू शकत नसाल, तर नक्कीच हा छोटासा माझा प्रयत्न आहे की ज्यांना इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्याच्यामधून मिळणारी जी डिटेल्स आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तुम्हाला हा बिझनेस सुरू करण्यासाठी किती भांडवल लागेल किंवा काय त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते, आणि त्या संदर्भामध्ये पूर्ण इत्यंभूत अशी माहिती तुम्हाला मी या नंबरद्वारे पुरवण्यात येईल. तर खरंच तुम्हाला दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती समजा हा जर बिझनेस करायचा असेल, कोकण वैभव या नावाने जो सुरू केलेलं शॉप होतं, तर त्याच्यामध्ये आपण बहुतेक जे कोकणी पदार्थ आहेत ते विक्री केले जातात. तर त्यामध्ये आहेत प्रत्येक प्रकारचे मसाले आहेत, त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारची लोणची आहेत, चटण्या आहेत जसं की लसूण चटणी आहे, शेंगदाणा चटणी आहे, आणि बऱ्याच प्रकारची पीठं आहेत, म्हणजे मालवणी वडापीठ आहे, डांगर आहे, कुळीत पीठ आहे. तर स्पेशली हे जी कोकणी उत्पादनं आहेत, तर ह्या कोकणी पदार्थांच्या विक्रीसाठी जर कोणाला इच्छा असेल, या कोकणी पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करण्याची जर कोणाला इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की येत्या दिवाळीच्या मुहूर्तावरती तुम्ही हा बिझनेस किंवा हा व्यवसाय सुरू करू शकता. आता जसं की घरोघरी विक्री करतात काही जण आणि ते पदार्थ विक्री करून आपली इन्कम ऑपॉर्च्युनिटी जनरेट करतात, तसं जर असेल, किंवा एखादा छोटासा लहान स्टॉल काढून कोणाला विक्री करायची असेल, किंवा आपलं स्वतःचं घर सांभाळून घरातून अनेक स्त्रिया हा व्यवसाय करू शकतात, तशा सगळ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर खूप महिन्यांपासून अशा गोष्टीच्या शोधात असाल की मला काहीतरी करायचं आहे पण समजत नाही आहे काय करू किंवा कोणी गायडन्स करणारं नाही आहे, तर नक्कीच तुम्ही, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते माझा, तर त्याच्यावरती तुम्ही एन्क्वायरी करू शकता. या बिझनेसबद्दल सुरू करण्यासाठी, याच्या भांडवलाबद्दल आणि याच्या प्रोडक्ट्सबद्दलची जी काही इत्यंभूत माहिती आहे ती तुम्हाला यामध्ये दिलं जाईल, पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल. जर तुम्हाला स्मॉल स्केलवरती हा बिझनेस सुरू करायचा असेल तर नक्कीच या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ दुसऱ्या कोणाला शेअर करावासा वाटला की ज्यांना या गोष्टीची गरज आहे, इन्कम ऑपॉर्च्युनिटी, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत तुमच्या हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यानिमित्ताने मलासुद्धा छोटीशी मदत होईल आणि त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघून त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची छोटीशी संधी मिळेल. तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही एन्क्वायरी करू शकता. आणि हो, एक कळकळीची विनंती की तुम्हाला जर सिरियसली थोडासा ह्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल आणि सुरू करायचं असेल तर तुम्ही एन्क्वायरीसाठी कॉल करा, म्हणजे इतर काही कॉल येणार नाहीत, तर याबद्दलची काळजी घ्या. आणि जाता जाता अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी तर एन्क्वायरी करायचीच आहे, पण समजा तुम्हाला व्यवसाय करायचा नसेल, तुम्हाला काही प्रोडक्ट्स हवे असतील याच्यामधले, ज्याची चव बघायची असेल, ते पदार्थ कसे आहेत ते बघायचे असतील, तर तरीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. कारण बऱ्याचशा असे पदार्थ आहेत की ज्यांना खूप चांगला रिव्ह्यू आलेला आहे, जसं की आपलं वडेपीठ आहे आणि मी मालवणी मसाला जसं म्हणाली की त्यामध्ये एवढी सेकंड ऑर्डर आलेली आहे की सगळ्यांनाच ती चव खूप जास्त आवडलेली आहे. तर मी काय केलं आहे, आता प्रत्येक पदार्थाची लिस्ट किंवा तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत याची लिस्ट प्रत्येकजण मागतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर करतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणाकोणाला समजत नाही की काय मागवायचं, तर त्यासाठी मी एक छोटीशी आयडिया केलेली आहे, ती म्हणजे एक छोटासा ट्रायल पॅक बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये एक मेन की प्रोडक्ट्स आहेत की जे अगदी खासियत आहे आपल्या प्रोडक्ट्समधली. तर त्याचा ट्रायल पॅक जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तो ऑर्डर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जो डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते त्याच्यावरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि पुढचा व्हिडिओ हा कुठल्या टॉपिकवरती येईल, कशाबद्दल येईल ते तुम्हाला लवकरच समजेल. तर तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.